प्रभाग 2 मध्ये नगरसेविका डॉक्टर निशा महाजन यांच्या शिवालय कार्यालय आवारात दिव्यांग बांधवांसमवेत योग दिन साजरा। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपाचे नेते डॉक्टर सुशील महाजन, प्रभाग 2 च्या कार्यतत्पर नगरसेविका डॉक्टर सौ निशा सुशील महाजन यांच्या वतीने या ठिकाणी आगळा वेगळ्या पद्धतीने योग दिवस हा साजरा करण्यात आला। यावेळेस विशेष म्हणजे या ठिकाणी दिव्यांग बांधवांसमवेत योगा शिबिर घेण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी नगरसेविका प्रभाग 2 डॉक्टर सौ निशा महाजन यांच्या शिवालय कार्यालय आवारात सदर योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर यावेळी माजी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, नगरसेविका प्रभाग 2 डॉक्टर निशा सुशील महाजन, योग शिक्षक उर्मिलाताई पाटील, संदीप कुलकर्णी, निलेश महाजन, तसेच यावेळी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, नंदू ठोंबरे, निशा चौबे, यशवंत येवलेकर, युवराज आबा बोरसे, संजय बाबा सरग, कमलेश महानोर, किशोर वाणी, धीरज देसले, संजय कांक्रिया, राहुल गांधी, योगेश कोठावदे आदींनी या ठिकाणी या योगा शिबिर मध्ये सहभाग नोंदविला। तर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी देखील या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगा शिबिरात सहभाग नोंदविला। यावेळी योग शिक्षक यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर सुशील महाजन, नगरसेविका डॉक्टर निशा महाजन यांच्या वतीने करण्यात आला। ही क्रिया पुन्हा एकदा सर जोरात जीभ बाहेर जास्तीत जास्त आणखी एक आवाज येऊ द्या। या क्रियेने आपल्या चेहऱ्याचे स्नायू तजेलदार राहतात। आता याला विपरीत तेवढे सगळे जवळ येतील। छान शांतते मस्त। माझ्या मागे प्रार्थना म्हणायची आहे। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलीनाम तोस्मिन्। आता आपल्याला त्रिवार ओंकार बोलायचा आहे। ओंकार आपण अ उ आणि म यांनी बोलायचं आहे। बोला सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात जागतिक योग दिन हा साजरा केला जात आहे। ह्या दिनामुळे ज्या लोकांना योगाची आवड नसते त्याच्यात योगाची आवड निर्माण होते आणि योगामुळे आपल्या पूर्ण शरीराच्या अगदी सर्वच संस्था सर्व सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि हा एक चांगला मुद्दा त्यांनी उपस्थित करून पूर्ण भारतीयांचे जे आरोग्य आहे त्याची काळजी घेतली आहे आणि त्या अनुषंगाने आज धुळे शहरात विविध ठिकाणी योगाचे कार्यक्रम घेतले गेले। त्यामध्ये धुळे शहरातील देवपूर मंडळातील दिव्यांग बांधव आघाडी आणि संपूर्ण देवपूर मंडळाचे पदाधिकारी यांनी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगा दिन साजरे केले। ह्या योगा दिनामुळे आणि ह्या साजऱ्याकरणामुळे कमीत कमी जनतेमध्ये योगाबद्दल एक चांगलं आकर्षण प्रेम आणि त्यांनी रोज करून ते सुदृढ राहावेत हीच मेन संकल्पना मोदी साहेबांनी राबवली आहे आणि त्या अनुषंगाने आज आमच्या इथे हे कार्यक्रम घेतले गेले। या ठिकाणी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, नगरसेविका डॉक्टर निशा महाजन, यशवंतभाऊ येवलेकर, संदीप भाऊ कुलकर्णी, योग शिक्षिका सर्व उपस्थित होते। आज या योगाच्या निमित्ताने आम्ही सर्व दिव्यांग बांधव आघाडीला विनंती केली होती की आपण इथे यावे आणि आमच्यासोबत योगा करावा
व त्यांच्यातही एक योगाची एक चांगल्या प्रकारे आवड निर्माण व्हावी यासाठी आमचा प्रयत्न होता आणि त्याला संपूर्ण धुळे जिल्हा दिव्यांग आघाडीने खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला दिला होता. त्याबद्दल सर्व बांधवांचे धन्यवाद. बोला. या ठिकाणी आज देवपूर मंडळामध्ये देवपूर मंडळाच्या दिव्यांग आघाडीच्या वतीने जागतिक योग दिवस 21 जून ज्या वेळेला नरेंद्र मोदी साहेब 2014मध्ये पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांनी 21 जून हा योग दिवस म्हणून घोषित केलेला आहे आणि तेव्हापासून योगा हा 21 जूनला आणि नियमित चालू आहे. आज त्या योग दिनानिमित्त डॉक्टर सुशील महाजन सर आणि डॉक्टर निशा महाजन नगरसेविका यांनी दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या निवासस्थानी योग वर्गाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या योग वर्गाला दिव्यांग बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि योग शिक्षकांनी अतिशय छान मार्गदर्शन करून योग सगळ्यांकडून करून घेतले. त्याबद्दल मी डॉक्टर सुशील महाजन सर आणि डॉक्टर निशा महाजन नगरसेविका यांचे मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 21 जून योगा डे निमित्त आमच्या इथे धुळे देवपूरमध्ये डॉक्टर सुशील महाजन सर आणि डॉक्टर निशा महाजन यांच्या संकल्पनेतून आम्ही इथे योगा घ्यायला आलो होतो. आमचे योग बांधव आलेले योग शिक्षक संदीप सर, मी सौ उर्मिला पाटील आणि निमेश महाजन योग शिक्षक आणि मला आज सरांची संकल्पना फार आवडली डॉक्टर सुशील महाजनांची, की त्यांनी वेगळी संकल्पना म्हणजे दिव्यांग बांधवांकडून योगा करून घेतला आणि त्यांनी पण ज्यांना जसं सहज आसन करता आले ते त्यांनी अगदी चांगले उत्तम प्रकारे केले. म्हणून दिव्यांग बांधवांपर्यंत देखील आपल्या मोदीजींचा जी संकल्पना होती की योगा करा, योग रहा निरोग, तर ती संकल्पना त्यांच्यापर्यंत पण आपण पोचू. आपण चांगले तर करूच शकतो पण ते सुद्धा करतील हे त्यांनी महाजन सरांच्या संकल्पनेतून दिसून आलेलं आहे. एकदा पुन्हा सर तुमचे पुन्हा आभार आणि धन्यवाद. घेण्यात यावे असे होते आणि आम्ही असा विचार केला की योगा हा सगळीकडे सेलिब्रेट केला जातो पण आपण अशा लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे की जे नियमित योगा करत नाही. त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर सुशील महाजन आणि मी अशी संकल्पना राबवली की आपण दिव्यांग आघाडीच्या सर्व बांधवांना इथे बोलून त्यांच्यासोबत योगा साजरा करू. दिव्यांग म्हणजे दिव्य असे अंग, त्याच्यामुळे त्यांना देवाने एक अशी शक्ती प्रदान केलेली असते की त्यामुळे त्यांचे सर्व कामं ते सुरळीतपणे करतात आणि त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा असते. आम्ही त्यांना इथे बोलवलं आणि ते सगळे अतिशय आनंदाने इथे उपस्थित झाले आणि त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर ताईंनी जसं सांगितलं तसा योगा इथे केला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांसोबत मोदी साहेबांची जी संकल्पना होती की आपला भारत देश हा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ झाला पाहिजे, त्यासाठी त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. सर्वजण इथे उपस्थित झाले, सर्व देवपूरचे पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू आणि आमचे सर्व माजी महापौर यांचे मी धन्यवाद मानते. त्यांनी अतिशय सुंदरपणे योगा इथे कंडक्ट केलेला आहे, त्यांचे देखील आभार. धन्यवाद.